हे पाऊस आला बाजूला घे गाडी. ठोक ठोक ते फॉरेनचे लोक आलेत बाबा, माग फॉरेनचे लोक येतात. अजून आम्ही कोकणी मागतो. हा कोकणी माणूस कुठे गेला हाय बा कोकणी माणूस. त्याच्या दातांमुळे त्याला कोकणी माणूस नाही बोलत, पण त्याला कशामुळे बोलताय तुला कोकणी माणूस माहित नाही पण बोलतो. तुला काय वाटतं? युअर सिग्मा मॅन आहे वापस बटा फ्रॉम मिशो. कोकण फिरायला आलोय. मित्रांनो, मी 5 ते 6 महिन्यातून आहे ना या गावात, म्हणजे माझंच गाव आहे, तर मी येत असेल 5 ते 6 महिन्यातून. म्हणजे मागच्या वेळेस आलो तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या गावचं सुखद सौंदर्य आणि सुवर्णगत वातावरण बघू शकता. हा आहे तेजस. आम्ही एका वर्षी रान जाळलं होतं, वनवा, आणि आमच्यावर केस झाली होती या पद्धतीने. या प्रकारे आम्ही दुसऱ्या गावात जात असताना एवढा मोठा पाऊस आलाय आणि हे बघू शकता तुम्ही. धुके कोराही कोरा. बोल रे, आपला डॉन आहे तू डायरेक्ट. आमचं गाव कोण आहे? हा, तुम्हाला आमच्या गावाला येऊन कसं वाटतंय? छान आहे. कसं वाटलं आमच्या गावाला? अशा प्रकारे आम्ही एका गाडीत म्हणजे 4, 5, 6, 7, 8 म्हणजे जागा नसल्याप्रमाणे आम्ही एकाच गाडीत 8 जण बसलेलो आहे आणि चाललेलो आहे पलीकडच्या गावात, म्हणजेच कुडपण खुर्द या गावात. आता आपण त्या गावात जाऊन तिकडच्या गावचा सीन बघणार आहे. चला भेटूयात. चला, अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे आपण आपल्याच दुसऱ्या गावात पलीकड. हा म्हणजे कुडपण खुर्द या गावात पोहोचलेलो आहे. तर तुम्ही या गावाचं पण बघू शकता सिनेरिओ. बोल लागले राव. आम्ही आलो आहोत आता शेलारवाडीवर. तर मित्रांनो, शेलार मामाचं इकडं पण खुर्द गाव तुम्ही बघू शकता आणि त्याच्याच मागं शेलार मामांची समाधी आहे. तानाजी मालुसरे यांचे मामा शेलार मामा यांची समाधी तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही. शेलार मामांचा जन्मस्थळ गाव असल्याच्या नंतर ह्या गावाची, या कुडपणची परंपरा अशी परिस्थिती झाली की काही इतिहास ह्या शेलार मामांचा आणि सर्व ह्याचा काही लोकांनी तो दडपे टाकला, काय हे केलं नाही की काय नाही. ही पण माझी 15वी पिढी, माझी 13वी पिढी आणि माझ्या नातवाची 15वी पिढी. आता हा जन्मस्थळ शेलार मामांचा गाव असल्याच्या नंतर तिथे एक गुरुज आहे शेलार खिंडीमध्ये. आणि जर गड काय घ्यायचा असेल तर काय असेल, त्या टायमाला महाराजांच्या टायमाला गवताच्या गंजा पेटवल्या जायच्या आणि त्याच्यावरती त्यांचा निशाणी असायची की कुठला गड घ्यायचा आणि काय करायचं. परिस्थिती काही असं काळ निघून जाता आपल्या उंबरट, हा तानाजी मालुसऱ्यांचा गाव उंबरट नाही, गोडवणी म्हणून पाचगणीच्या बाजूला आहे. आणि त्या तानाजी मालुसऱ्यांची आई पार्वताबाई ही शेलार मामांची बहीण काळोजी मालुसऱ्यांना दिली होती. काही काळाने त्यांच्यावरती आदलशाहीने त्या गोडवलीवरती हमला केला आणि त्याच्यामध्ये दोघेही भाव जे वीर होते ते मारले गेलेत. आणि शेलार मामा त्यावेळेला कुडपणला होते. त्यांना एक असं भात झाला की काहीतरी कुठंतरी गडबड झाली आणि मग शेलार मामा इथून निघून शेलार खंडीतनं गोडवलीला पोहोचल्याच्या नंतर बघतात तर ही परिस्थिती अशी. पण त्याने एक केलं होतं, लहान मुलांना आणि लेडीज बाईंना त्यांनी काही जास्त त्रास दिला नव्हता, पण त्या भीतीने सैरा वैरा सर्व पळत सुटले होते. शेलार मामा तिथे कोंडाजी राहायचे. शेलार पोहोचल्याच्या नंतर आपल्या मेवण्याच्या जवळ, त्यांच्या काळोजी मालुसऱ्यांच्या जवळ एक मुलगा पायताऱ्याला बसलेला, एक भुशाला बसलेला आणि त्यांची बहीण, त्यांची पत्नी शेलार मामांची बहीण पार्वताबाई ती त्यांच्या प्रेताजवळ होती. आता परिस्थिती बघितली तिथं शेलार मामाने सांगितलं की काय करावं लागेल. आता काही मंडळींनी त्या पोलीस तिथल्या पाटलाने आणि काही मंडळींनी सांगितलं की इथं काही सुद्धा तुम्ही गडबड करू नका, आम्ही काय तुम्हाला साथ देणार नाही की काय नाही. हे सैन्य भरपूर आहे आणि आपलं सैन्य, काही सैन्य मारले गेलं, काही सैन्य आहे, पण आम्ही काही साथ देणार नाही आणि काही गडबड करू नका. मग तिथून 2 भाच्यांना उचललं आणि बहिणीला आणि इथं कुडपणला तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे. इथं आल्याच्या नंतर थोडं शिक्षण इथं दिलं त्यांनी. इथं दिल्याच्या नंतर आता म्हणले काय करायचं, अर्ध शिक्षण राहिलं. आता काय
प्रतापगडवरती हमला होणार हे मामांना समजलं आणि मग इथून म्हणले आता ह्या दोन भाच्यांना कसं तरी वाचवलं पाहिजे आणि मग उंबरठला, त्याचं नाव उंबरठा, तोही डोंगराखाली, आता उंबरठ नाव पडलं. पण तिथं गेल्याच्या नंतर तिथं मग त्या पाटलांची उंबरठच्या पाटलांची त्याने ती समत्य केलं आणि तिथं वस्ती केली. आणि मग तिथून जे सुरुवात झाली तो लास्ट गड घेतला कोंढाणा म्हणजे सिंहगड. शेलार मामाने सिंहगड घेतला. त्यावेळेला तानाजी मालुसरे सिंहगडावरती पडलेत म्हणजे उदय भानूने मारलं त्यांना. पण पडल्याच्या नंतर उदय भानूने त्यांना पडल्याच्या प्रताला लाथ दिल्याच्या नंतर ती शेलार मामांना चीड आली. पण त्या टायमाला हत्यार हे चालवलं नाही शेलार मामाने. फक्त जसा वाघ नरक फोडतो जनावराचं तसं स्वतःच्या तोंडाने शेलार मामाने उदय भानूचं नरक फोडलं. नंतर मग हत्यार चालवलं. उदय भानूला मारला आणि तो गड शेवटचा शेलार मामाने म्हणजे सिंहगड ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याच आजारामध्ये शेलार आपल्या तानाजी मालुसऱ्याच्या भाच्याच्या आजारामध्ये ते शेलार मामा आजारी पडलेत. आजारी पडल्याच्या नंतर त्याची तब्येतच सुधारणा. महाराज 2 वेळा आले. शेवटची भेट दिली महाराजांनी 1671ला आणि 71ला शेलार मामाने हे कोकणमध्ये ठेवला. प्रसिद्धी अशी